पुन्हा किचन मध्ये आपलं मनापासून खूप 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 स्वागत आहे। आजची रेसिपी आहे गुलगुले। गुलगुले आणि गोड भजे पण म्हणतात। चला गव्हाच्या पिठाचे गोड भजे आणि गुलगुले बनवूया। हे गव्हाचं पीठ आहे, 1 वाटी घेतलेलं आहे आणि 1 चम्मच विलायचीचं पावडर, एका वाटीला अर्धी वाटी साखर आणि काजू बदामचा थोडं पावडर आणि थोडं मीठ ते घातलेलं आहे। साखरेचं पावडर केलेलं आहे। हे पावडर आपण यामध्ये थोडं पाणी घातलेलं आहे। आपण त्यामध्ये भिजवून घ्यायचं मस्त। आता भिजवलं तर त्याला गोळी नाही जमत, कारण पिठाचा हे गव्हाचं पीठ आहे, त्यामुळे याला हातानंच भिजवायचं। थोडं पाणी घालायचं। मस्त झालेलं आहे, स्मूथ झालेलं आहे, छान स्मूथ झालं पाहिजे। स्मूथ गुलगुले येते। असं हे काजू बदामचे पावडर थोडं घालायचं, 1 चम्मच विलायची पावडर आणि थोडं नमक, किंचित थोडं नमक घालायचं आणि टेस्ट छान टेस्ट येते नमक घातल्याने। गोड पदार्थामध्ये पण नमक घालायचं, जास्त नाही घालायचं, थोडं घालायचं। बघा किती छान स्मूथ झालेलं आहे, मस्त झालेलं आहे। आपण असं ठेवूया झाकून। हे आहे त्यामध्ये तेल घातलेलं आहे, तेल गरम झालं का बघूया। तेल झालेलं आहे गरम। आता आपण आलेले आहे मस्त। हे रेसिपी जरूर तुम्ही करून बघा, जरूर बघा, छान आहे। स्वीट बी मस्त आणि पौष्टिक पण छान। गोल गोल आलेले आहे, त्याला असे थोडे असे होऊ द्यायचे, परतून घ्यायचं, म्हणजे दोन्ही साईडनं शिजणार। म्हणताना त्याला असं परतून घेत राहायचं आणि स्लो गॅसवर, गॅस स्लो असली पाहिजे, कमी गॅसवरच करायचं। आतमध्ये पर्यंत शिजून येते, नाहीतर वरचे शिजणार आणि आतमध्ये कच्चेच राहणार। कच्चे नाही राहावं त्यासाठी आपल्याला गॅस कमीच ठेवावा लागणार। छान मस्त बघा, बघू शकता, बघा किती छान आलेले आहे, बॉल सारखे झालेले आहे, मस्त झालेले आहे। आता यायला काढून घेऊया, मस्त छान झालेलं आहे। याच पद्धतीने सर्व करायचे। तयार आहे ना खाण्याकरता नाश्ता। हे बघू शकता, हे बघा आणि जरूर तुम्ही करून बघा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका।